Hello students. In our last video we have seen the types of sentences and also seen how to transform a compound sentence into simple sentence or a complex sentence. In this video we are going to see some another sentences for transformation from compound sentence to simple sentence using gerund or infinitives. There are some sentences, or we can say three compound sentences, and we have to transform them in simple sentences. विद्यार्थी मित्र हो, काही आपल्याला प्रॅक्टिस करता हे सेंटेन्सेस आपण पाहतो आहे कंपाऊंड सेंटेन्स सिंपल सेंटेन्स मध्ये कसं ट्रान्सफॉर्म करायचं. मागच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी डिटेल मध्ये पाहिलं आहे की स्ट्रक्चर कसं असतंय, सिंपल सेंटेन्सचं स्ट्रक्चर कसं असतंय, कंपाऊंड सेंटेन्सचं स्ट्रक्चर कसं असतंय. एकदा ते स्ट्रक्चर लक्षात आलं की मग आपल्याला कंपाऊंडचं सिंपल मध्ये करायला किंवा कॉम्प्लेक्स सिंपल मध्ये करायला सोपं जाणार आहे. इथे पुन्हा आपण काही कंपाऊंड सेंटेन्स घेतलेले आहे, त्याचे आपण सिंपल सेंटेन्स मध्ये कन्व्हर्ट करायचं. एक एक सेंटेन्स पाहू आपण, आणि दोन पद्धतीने करायचे आपल्याला. एक तर त्याचं काल पाहिल्याप्रमाणे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे आपण पहिल्या व्हर्बला एका क्लॉज मधल्या व्हर्बला एनजी फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करून करूया, किंवा मग इन्फिनिटिव्ह वापरून करूया. कशा पद्धतीने करायचं बघा. देयर इज वन फर्स्ट सेंटेन्स. He raised his hand and stopped the bus. He raised his hand and stopped the bus. There are two clauses, two actions. त्यांनी करतो तो, त्यांनी आपला हात उंचावला आणि बसला थांबवलं. Two clauses connected with coordinate conjunction and. आपल्याला माहिती आहे की आता सिंपल सेंटेन्स बनवायचं म्हणजे मग याच्यातला एकच वर्ब ठेवायचा, एक कमी करायचा आहे. मग आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की एक कुठला जी क्रिया पहिल्यांदा घडते ती क्रिया दर्शवणाऱ्या क्लॉज मधला व्हर्ब आपल्याला पहिल्यांदा कुठली क्रिया, त्यांनी हात वर केला आणि मग बस थांबवली, बरोबर. म्हणून ही पहिल्यांदा क्रिया. मग फर्स्ट ऍक्शनचा जो व्हर्ब आहे त्याला आपण आयएनजी फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करून याचं सिंपल सेंटेन्स बनवूया. मग काय, हा व्हर्ब आहे फर्स्ट, याला आयएनजी फॉर्म मध्ये काय येणार मग, रेझिंग हिज हँड, करेक्ट, कॉमा अँड काढून टाकायचं, कॉमा दिला, रेझिंग हिज हँड, आणि हा सब्जेक्ट या व्हर्बच्या आधी इथे ट्रान्सफर करूया आपण. मग काय होणार, ही स्टॉप द बस. बघा अर्थ काय झाला. कंपाऊंड मध्ये अर्थ होता की त्यांनी आपला हात उंचावला आणि बस थांबवली. इथे काय, इथे अर्थ होतो त्याने हात उंचावून बस थांबवली. त्याने हात उंचावून, आपला हात उंचावून त्याने बस थांबवली. हात उंचावून, रेझिंग हिज हँड, हात उंच करून त्याने बस थांबवली. सिंपल सेंटेन्स, कारण व्हर्ब आता इथे एकच राहिला. हेच वाक्य आपल्याला वेगळ्या पद्धतीने पण सुद्धा याचं सिंपल सेंटेन्स बनवता येते. पद्धत वेगळी आहे पण स्ट्रक्चर तेच, एक व्हर्ब कमी करायचं. इथे बघा या पद्धतीने करून बघू आपण हेच सेंटेन्स दुसऱ्या पद्धतीने. हे दॅट इज वन मेथड अँड दॅट इज सेकंड मेथड. कशी, ही raised his hand. He raised his hand. आणि इथे मात्र काय करणार आपण, हा अँड काढून या ठिकाणी ह्या व्हर्बला कन्व्हर्ट करूया. पहिल्यांदा या प्रकारामध्ये पहिल्या व्हर्बला कन्व्हर्ट केलं होतं, इथे सेकंड ऍक्शन मधल्या व्हर्बला कन्व्हर्ट करूया आपण. कशामध्ये, इन्फिनिटिव्ह मध्ये, टू स्टॉप द बस. He raised his hand to stop the bus. काय झालं,
त्यांनी हात उंचावला बस थांबवण्याकरता. ह्या पद्धतीने सिंपल सेंटेन्स करता येणार. फक्त आपल्याला त्या सेंटेन्सचं मिनिंगचा सेन्स कसा ठेवायचा आहे त्यावर डिपेंड आहे की आपल्याला कुठला प्रकार वापरायचा आहे. आयएनजी फॉर्मने आयएनजी फॉर्मचा वापर करून सिंपल सेंटेन्स बनवायचं की इन्फिनिटिव्हचा वापर करून सिंपल सेंटेन्स बनवायचं. इन्फिनिटिव्ह म्हटलं तर मग हा सेकंड ऍक्शनला लावायला लागणार आणि आयएनजी फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं असलं तर फर्स्ट ऍक्शन फर्स्ट वर्बला कन्वर्ट करायला लागणार. नाउ द सेकंड सेंटेन्स. व्हॉट इज द सेकंड सेंटेन्स? स्टुडंट्स क्लॅप देअर हँड्स अँड वेलकम द गेस्ट. विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि पाहुण्याचं स्वागत केलं. बरोबर आहे. या ठिकाणी पहिल्यांदा टाळ्या वाजवल्या आणि पाहुण्यांचं स्वागत केलं. दोन क्रिया आहे. मग पहिल्याच आयएनजी फॉर्म जर वापरायचा असला, जिरंड फॉर्म जर वापरायचं असलं तर आपल्याला फर्स्ट व्हर्बला आयएनजी मध्ये कन्वर्ट करू. हा क्लॅप. मग काय होणार? क्लॅपिंग their hands कॉमन आणि काढून टाकू. आणि हा सब्जेक्ट इकडे ट्रान्सफॉर्म होणार स्टुडंट्स वेलकम द गेस्ट. ओके. याचं इन्फिनिटिव्ह मध्ये करायचं असलं तर कसं करणार? पहिली ऍक्शन जशी तशी ठेव आणि सेकंड ऍक्शनला इन्फिनिटिव्ह मध्ये. पण त्याच्या आधी याचा अर्थ काय झाला? स्टुडंट्स क्लॅप्ड देअर हँड्स अँड वेलकम द गेस्ट. विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि पाहुण्याचं स्वागत केलं. इथे अर्थ काय झाला? क्लॅपिंग देअर हँड्स स्टुडंट्स वेलकम द गेस्ट. टाळ्या वाजवून विद्यार्थ्यांनी गेस्टचं स्वागत केलं. आपण म्हणतो नेहमी वेळेला त्यांनी नाचून आनंद साजरा केला, त्यांनी पेढे वाटून आपला वाढदिवस साजरा केला. म्हणतो ना, पेढे वाटून, नाचून, टाळ्या वाजवून. मग हे कसं? क्लॅपिंग देअर हँड्स स्टुडंट्स वेलकम द गेस्ट. टाळ्या वाजवून विद्यार्थ्यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं. ओके. बघा, सारखाच अर्थ आहे. किंवा या पद्धतीने म्हणू शकतो आपण इन्फिनिटिव्हचा वापर जर केला तर स्टुडंट्स क्लॅप देअर हँड्स. स्टुडंट्स क्लॅप देअर हँड्स टू वेलकम द गेस्ट. विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी. पाहुण्यांचं स्वागत करण्याकरता टूचा वापर जर केला तर या पद्धतीचं मिनिंग. विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहुण्यांचं स्वागत करण्याकरता. कळलं? लक्षात आलं? त्यानंतरचं हा थर्ड सेंटेन्स बघू आपण. ही वेंट टू द मार्केट. ही वेंट टू द मार्केट अँड ब्रॉट व्हेजिटेबल्स. तो मार्केटमध्ये गेला आणि भाजीपाला आणला. तो मार्केटमध्ये गेला आणि त्याने भाजीपाला आणला. आपल्याला सिंपल बनवायचं आहे कारण यामध्ये दोन ऍक्शन्स आहेत, दोन वर्ब आहेत, दोन क्लॉज आहेत, कंपाऊंड सेंटेन्स आहे. आपल्याला सिंपल सेंटेन्स बनवायचं. मग कुठलं तरी एक वर्ब कमी करायला लागेल. कशा पद्धतीने करायचा? एकतर पहिल्या ऍक्शनला तो आयएनजी फॉर्म मध्ये कन्वर्ट करू. मग काय ते म्हणणार? गोइंग टू द मार्केट ना. गोइंग टू द मार्केट. गोइंग टू द मार्केट. आणि हा सब्जेक्ट इकडे ट्रान्सफर करू आपण. ही brought vegetables. Going to the market, he brought vegetables. काय अर्थ झाला? मार्केटमध्ये जाऊन त्याने भाजीपाला आणला. किंवा इन्फिनिटिव्ह मध्ये कसं करू आपण? ही वेंट टू द मार्केट. हा अँड काढून याच्या जागेवर टू आणि टूच्या सोबत टूला जर लावायचं असलं तर याचा प्रेझेंट फॉर्म. बरोबर ना? इन्फिनिटिव्ह प्रेझेंट फॉर्म मध्ये येतो. टू ब्रिंग व्हेजिटेबल्स. काय ना? ही वेंट टू द मार्केट टू ब्रिंग व्हेजिटेबल्स. काय अर्थ होणार? तो मार्केटमध्ये गेला भाजीपाला आणण्यासाठी, भाजीपाला आणण्याकरता.
ओके, दोन्ही पद्धतीने आपल्याला कुठल्या सेन्सने म्हणायचं आहे. मार्केटमध्ये भाजीपाला आणला असं म्हणायचं आहे की भाजीपाला आणण्यासाठी मार्केटमध्ये भर कशावर द्यायचा आहे त्या पद्धतीने आपण करू शकतो. आणि बघा त्याच्यानंतर आणखीन काही सेंटेन्सेस. Yes, we'll see some another sentences of such types. There are some sentences from our lessons, from our textbook. First one, he would go into the downtown district and find a job. सोपीच्या लेसन मधला हा एक सेंटेन्स आहे. He would go into the downtown district and find a job. And आहे. And च्या नंतर हा वर्ब दिसतो आपल्याला आणि आधीचा वर्ब गो मेन वर्ब आहे आणि त्याच्या आधी हेल्पिंग वर्ब सुद्धा आहे. अशा पद्धतीने असं असलं तर काय करायचं, अर्थातच आपल्याला सिंपल बनवायचं आहे. हा एनजी फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करूया आपण. मग कसं होणार, गोइंग इनटू द downtown district. ओके, डिस्ट्रिक्ट कॉमा आणि इथे हा सब्जेक्ट तर तिकडे ट्रान्सफर होणारच, पण त्याच्यासोबत हा हेल्पिंग वर्ब सुद्धा. कारण आता या मेन वर्बचा आपण आयएनजी फॉर्म मध्ये कन्वर्ट केला, मग या हेल्पिंग वर्बचं काय करायचं, हा हेल्पिंग वर्ब या वर्बला कनेक्ट होणार, इकडे कनेक्ट होणार सब्जेक्टच्या सोबत, तो सुद्धा तिकडे ट्रान्सफॉर्म आपल्याला करायला लागेल. मग ही वुड फाइंड अ जॉब, इथे काय अर्थ, ही वुड गो इन टू द डाउनटाउन डिस्ट्रिक्ट अँड फाइंड, तो डाउनटाउन डिस्ट्रिक्ट मध्ये जाईल आणि जॉब शोधून काढेल असा अर्थ. इथे डाउनटाउन डिस्ट्रिक्ट मध्ये जाऊन तो जॉब शोधेल असा याचा अर्थ. इन्फिनिटिव्हचा वापर करायचा असला तर तो इकडे करायला लागणार, सेकंड वर्बच्या पूर्वी करायला लागणार. मग ते कसं होणार, ही वुड गो इन टू द डाउनटाउन डिस्ट्रिक्ट टू फाइंड अ जॉब. तो डाउनटाउन डिस्ट्रिक्ट मध्ये जाईल जॉब फाइंड करण्यासाठी, जॉब शोधण्यासाठी. बरोबर, गुड. नेक्स्ट, ही हर्ड द की टर्न इन टू द लॉक अँड ही नियरली स्क्रीम. टू क्लॉजेस, टू ऍक्शन्स. त्याने लॉक मध्ये की टर्न करण्याचा आवाज ऐकला आणि तो मोठ्याने ओरडला. दोन क्रिया. मग आपल्याला म्हणता येईल आवाज ऐकून तो मोठ्याने ओरडला, कसं म्हणायचं, हिअरिंग. हिअरिंग याचा आपण आयएनजी फॉर्म मध्ये कसं येणार, हिअरिंग. हिअरिंग द की टर्न इन टू द लॉक, कॉमा आणि हा सब्जेक्ट इथे अँडच्या जागे. हा आता ऑलरेडी या ठिकाणी हा सब्जेक्ट आहे, ही पुन्हा मग दोनची गरज नाही आहे. म्हणून काय ना, हिअरिंग द की टर्न इन द लॉक ही नियरली स्क्रीम. ओके, म्हणजे की टर्न होण्याचा आवाज ऐकून तो मोठ्याने ओरडला. इथे मात्र आपल्याला इन्फिनिटीचा उपयोग करता येईल का, ना, या ठिकाणी इन्फिनिटीचा उपयोग नाही करता येणार. करून बघितलं तर कसा अर्थ, करून पाहिलं तर कशा प्रकारचा अर्थ होईल बघूया आपण. ही हर्ड द की टर्न इन द लॉक टू नियरली स्क्रीम. नाही नाही नाही, त्यांनी साऊंड ऐकला ओरडण्यासाठी. नाही नाही नाही, इथे इथे नाही सूट होणार तो इन्फिनिटीचा उपयोग. इथे याच पद्धतीने करायला लागेल. सो वी हॅव टू डिसाइड where to use gerund form or where to use infinitive form. We have to maintain the sense of the sentence, meaning of the sentence. आपल्याला सेंटेन्सचं मिनिंग चेंज होणार नाही, फारसं बदल होणार नाही याकडे लक्ष. इथे मात्र इन्फिनिटिव्हचा उपयोग आपल्याला करता येणार नाही. इथे बघूया, I climbed one more hillock and tried to locate signs of human civilization. या ठिकाणी आपण सिंपल सेंटेन्स करणार. इथे आयएनजी फॉर्म वापरून कसं होणार, क्लाइम्बिंग वन मोर हिलॉक आय ट्राइड टू लोकेट सायन्स ऑफ ह्युमन सिव्हिलायझेशन.
पुन्हा एक जास्तीचा टेकडी चढवून मी ह्युमन लोकेशन कुठे ह्युमन सिव्हिलायझेशन कुठे दिसते का हे लोकेट करण्याचा प्रयत्न केला ह्या पद्धतीने. किंवा एक पुन्हा टेकडी चढलो, सिव्हिलायझेशन कुठे दिसते का हे ट्राय करण्यासाठी इथे आपण इन्फिनिटीचा उपयोग केला तर चालू शकतो. नाउ विल ट्राय सम सिंपल सेंटेन्सेस टू compound sentence. There are some simple sentences and we will try to convert them into compound sentences. If you see those sentences, the first two sentences, they start with ing form of the verbs. आपण आधीच्या सेंटेन्स मध्ये कसे कंपाऊंडचं सिंपल बनवताना सुरुवातीच्या व्हर्बला आयएनजी फॉर्म ऑफ द व्हर्ब मध्ये कन्व्हर्ट केलं होतं. हे आयएनजी फॉर्म ऑफ वर्ब मध्ये कन्व्हर्ट करून आपल्याला हा पार्ट दिलेला आहे आणि पुढे क्लॉज दिलेला आहे. बरोबर. मग आता हा जर आपल्याला कंपाऊंड सेंटेन्स मध्ये कन्व्हर्ट करायचा असला, कंपाऊंड सेंटेन्स मध्ये 2 क्लॉज पाहिजे, 2 व्हर्ब पाहिजे. मग लक्षात आलं असेल तुमच्या हा जो आयएनजी फॉर्म आहे याचा व्हर्ब मध्ये कन्व्हर्ट केलं की हा दुसरा व्हर्ब, एक व्हर्ब हा आहेच, दुसरा हा तयार होणार आणि 2 तयार झाले की 2 क्लॉज बनणार, कंपाऊंड सेंटेन्स बनणार. म्हणजे एकदा आपल्याला कंपाऊंडचं सिंपल कसं बनवायचं हे लक्षात आलं की या पद्धतीचं सिंपल सेंटेन्स आपल्याला त्याचं कंपाऊंड सेंटेन्स सहज पद्धतीने बनवता येतं. मग आपण हा आयएनजी फॉर्मच्या ऐवजी त्याला व्हर्ब फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करू. आता व्हर्ब जर याचा आयएनजी फॉर्म काढून टाकू. व्हर्ब तर बनवला आपला थिंक, याचा टेन्स कुठला ठेवायचा, हा मेड आहे, पास्ट टेन्स आहे म्हणून याचा सुद्धा पास्ट टेन्स करायला लागणार. व्हर्बच्या आधी सब्जेक्ट लागणार, हा सब्जेक्ट आपण इकडे घेऊन येऊया, हा आय. मग काय होणार याचं आय थॉट. बरोबर. आय थॉट ऑफ all sorts of eventuality. I thought of all sorts of eventuality and इथे आता मात्र कॉमा काढून आपल्याला अँड टाकायला लागेल. अँड हा इथे सब्जेक्ट घेतला तरी चालेल, नाही घेतला तरी चालेल, इकडे आहे सुरुवातीला म्हणून. अँड made a move, ओके. असं सेकंड कसं करणार इथे, इथे पण त्याच पद्धतीने लाईंग अवेक लुकिंग ऍट द स्काय आय स्पोक टू माय सेल्फ. तिकडे पूर्ण क्लॉज आहे, इथे मात्र आयएनजी फॉर्म मध्ये कन्व्हर्ट केलेला आहे हा पार्ट. मग याचा व्हर्ब फॉर्म मध्ये चेंज करू आपण. सुरुवात तो सब्जेक्ट आधी घेऊ आय. इथे पुन्हा स्पोक पास्ट टेन्स आहे म्हणून याचा पण पास्ट टेन्स लागणार. हा लाय, ले, लेन असे 3 फॉर्म होतात म्हणून याचं पास्ट फॉर्म होणार आय ले अवेक लुकिंग ऍट द स्काय. इथे कॉमा काढून तिथे अँड spoke to myself. ओके. कंपाऊंडचं सिंपल करताना एक व्हर्ब कमी केला, त्याचा आयएनजी फॉर्म मध्ये कन्व्हर्ट केला. इथे आता सिंपलचं कंपाऊंड करताना एक व्हर्ब वाढवला आयएनजी फॉर्मच्या ऐवजी त्याला व्हर्ब फॉर्म दिला. नुसता व्हर्ब नसतो पाहिजे, सब्जेक्ट तो तिकडे आहे, अँडच्या पलीकडच्या अँडच्या पुढे आहे, तो आधी सुरुवातीला आणला आपण. ह्या 2 गोष्टी चेंज केल्या म्हणजे तिकडे ज्या गोष्टी केल्या त्याच रिव्हर्स या पद्धतीमध्ये आपण करतो आहे. द रिमेनिंग 2 sentences, we'll see the sentence first. We stopped under a kusum tree to take a break. We stopped under a kusum tree to take a break. Stop हा वर्ब आहे. पुढे वर्ब आहे का? नाही. पुढे मात्र इन्फिनिटिव्ह दिसते आपल्याला. ऍक्शन 2 आहे. आम्ही कुसुम ट्रीच्या
खाली थांबलो, झाडाखाली थांबलो आणि कशासाठी? ब्रेक घेण्यासाठी, असा याचा अर्थ होतो. पाहिलं आपण. इथे आपल्याला इन्फिनिटिव्हचा वर्ब मध्ये कन्व्हर्ट करून 2 वर्ब करता येतील. 1 वर्ब आहे तर 2 करता येतील आणि कंपाऊंड सेंटेन्स बनवता येणार. मग कसं होणार? हा क्लॉज इथपर्यंत जसं तसं लिहून घेऊ आपण. वी स्टॉप अंडर अ कुसुम ट्री इन्फिनिटिव्ह आहे. आपल्याला काय करायला लागणार? या ठिकाणी अँड पास्ट टेन्स असल्यामुळे या टेकचा पास्ट टेन्स अँड टुक अ ब्रेक. इथे इन्फिनिटिव्हचा आपण वर्ब बनवला, इकडे आयएनजी फॉर्मचा वर्ब बनवला होता. सिंपल. इथे पण करता येणार तुम्हाला. वी बॉइल्ड सम आईस टू मेक लेमन वॉटर. म्हणतो तो आम्ही काही आईस बॉईल केलं लेमन वॉटर बनवण्याकरता. सिंपल सेंटेन्स आहे. हा एकच वर्ब आहे. पुढचा आहे इन्फिनिटिव्ह आहे. सिंपल सेंटेन्स आहे. कंपाऊंड बनवायला सांगितलं. कसं करणार? इथे दिसतोय. हा आपल्याला हा इन्फिनिटिव्हचा वर्ब बनवायचा. म्हणजे काय? म्हणजे काय? हा इन्फिनिटिव्ह काढून इथे कसं येणार? वी बॉइल्ड सम आईस. इथे टू मेक आहे, त्याच्याऐवजी काय करणार? अँड पास्ट टेन्स मेकचं मेड. का बरं पास्ट टेन्स? इथे पास्ट टेन्स आहे ना, इथे पास्ट टेन्स आहे याचं पण पास्ट टेन्स. अँड मेड लेमन वॉटर. मेड लेमन वॉटर. काय झालं मग? आम्ही काही आईस बॉईल केलं आणि लेमन वॉटर बनवलं. सो सिंपल.